नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. आपण चालू केलेली आहे महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस सिरीज आणि या सिरीजमध्ये आपण विज्ञान विषयामधला भौतिकशास्त्र हा विषय पूर्ण कंप्लीट शिकवलेला आहे. आता आपल्या दोन्हीपासून न्यूमेरिकल्स बाकी होते, दोन्ही या चॅप्टरपासून आपले न्यूमेरिकल जे बाकी होते ते आपण आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. तर पहिलं न्यूमेरिकल्स आपल्या बोर्डवरती आहे. काय म्हटलेलं आहे की 345 मीटर प्रति सेकंद वेग असणाऱ्या दोन्ही तरंगाची लांबी 3 सेंटीमीटर आहे. तर दोन्ही तरंगाची वारंवारता किती असं आपल्याला विचारलेलं आहे. तर वेग दिलेला आहे, वेग बरोबर किती दिलेला आहे 345 मीटर प्रति सेकंद, बरोबर आहे. नंतर काय म्हटलेलं आहे दोन्ही तरंगाची लांबी म्हणजेच तरंग लांबी म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो लॅम्बडा बरोबर 3 सेंटीमीटर दिलेली आहे. आता इथे लक्षात घ्या, कोणतंही उदाहरण सॉल्व करताना जी एकके आहेत ती समान असली पाहिजे. इथं मीटर प्रति सेकंद आहे आणि इथं काय आहे सेंटीमीटर. मग सेंटीमीटरचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करून घ्यावं लागेल, मीटरमध्ये करावं लागेल. मग सेंटीमीटरचं जर मीटरमध्ये करायचं असेल तर याला 100ने भागावं लागेल. म्हणजेच 300 म्हणजे ज्याला आपण 0.03 म्हणू शकतो किंवा 3 गुणिले 10⁻² मीटर असं म्हणू शकतो. कारण दशांचिन्ह 2 स्थळांतर आहे म्हणजेच घात -2 आणि हे जर असं 300 असतं तर आपण याला 3 गुणिले 10⁻² लिहिलं असतं, कारण त्याच्यापुढे 2 शून्य आहेत. ठीक आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा. आता इथपर्यंत आपल्याला समजलं. तर त्यांनी काय म्हटलं आहे दोन्ही तरंगाची वारंवारता किती. वारंवारता म्हणजेच फ्रिक्वेन्सी विचारलेली आहे. वारंवारता बरोबर आहे. वारंवारता त्यालाच आपण न्यून दर्शवतो अशा बरोबर किती असं आपल्याला विचारलेलं आहे. प्रश्न समजला का. दोन्हीचा वेग आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे, दोन्ही तरंगाची लांबी दिलेली आहे आणि दोन्ही तरंगाची वारंवारता काढायची आहे. मग वेग बरोबर मला माहीत आहे, वेग बरोबर असते साधं आपल्याला माहीत आहे, वेग बरोबर असते अंतर भागेला वेळ आहे ना. आणि तेच दोन्हीच्या लँग्वेजमध्ये अंतराच्या ठिकाणी काय ते तरंग लांबी आहे ना आणि खाली काय ते इथं वेळ, बरोबर आहे. मग 1/2 वेळ बरोबर काय असते रे, इथं मला माहीत आहे 1/2 वेळ बरोबर काय असते आपली वारंवारता असते. काय असते वारंवारता. म्हणजे आपण हे दोन्ही हा चॅप्टर शिकताना शिकलेलं आहे की वेग बरोबर अंतरछेद वेळ हे आपल्याला गणितामध्ये माहीत आहे. आणि दोन्हीच्या चॅप्टरमध्ये तरंग लांबी भागेला वेळ जर केलं तर आपल्याला वेग भेटतो. आणि 1/2 वेळ बरोबर वारंवारता असते. म्हणजे या 1/2 वेळच्या ठिकाणी मग काय लिहू शकतो तरंग लांबी गुणेला वारंवारता. ठीक आहे, हे सूत्र आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. कशामध्ये दोन्ही या चॅप्टरमध्ये. तरंग लांबी गुणेला वारंवारता, वेग बरोबर तरंग लांबी गुणेला वारंवारता. मग मला वेग दिलेला आहे, तरंग लांबी दिलेली आहे, वारंवारता काढायची आहे. काढता येईल या सूत्रानुसार. म्हणजे मी इथं लिहितो आता वेग बरोबर तरंग लांबी गुणेला वारंवारता. ठीक आहे, वेग किती आहे 345, तरंग लांबी किती आहे 3 गुणिले 10⁻² गुणिले वारंवारता आपल्याला काढायची आहे. ठीक आहे, आता हे इकडे जाणार म्हणजे 345 हे 3 गुणिले 10⁻² आहे. ठीक आहे, बरोबर वारंवारता आहे ना. बघा 3 1 3 3 1 3 3 5 15 115 आले आणि हा 10⁻² जर वरती गेला तर प्लस होईल. म्हणजे इकडे मी लिहितो वारंवारता बरोबर 115 गुणिले 10⁻². 10⁻² म्हणजे समोर काय 2 शून्य. वारंवारता म्हणजेच फ्रिक्वेन्सी कशामध्ये मोजतात रे हर्ट्झमध्ये. म्हणजे याचं उत्तर किती आलं 11,500 हर्ट्झ याचं उत्तर आपल्याला भेटेल. ठीक आहे, 11,500 हर्ट्झ. ठीक आहे, न्यूमेरिकल सॉल्व करण्याच्या अगोदर सर्व चॅप्टरची आधी रिव्हिजन करा. साऊंड असेल, प्रकाश असेल, विद्युतधारा असेल, या सर्व चॅप्टरची रिव्हिजन करा. तरच तुम्हाला काय चालू आहे समजेल, अन्यथा समजणार नाही आहे. दुसरा प्रश्न असाच आहे, बघूया आपण काय लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. एका विशिष्ट वारंवारता असणाऱ्या दोन्ही तरंगाचा वेग. दुसरा प्रश्न बघूया, दुसरं न्यूमेरिकल्स
एका विशिष्ट वारंवारता असणाऱ्या विशिष्ट वारंवारता असणाऱ्या ध्वनी तरंगाचा वेग $560 मीटर प्रति सेकंद असून त्याची तरंग लांबी 4 सेंटीमीटर आहे. आहे. ठीक आहे. तर वारंवारता किती? म्हणजेच आपल्याला फ्रिक्वेन्सी विचारलेली आहे. ठीक आहे. प्रश्न बघा. एका विशिष्ट वारंवारता असणाऱ्या ध्वनी तरंगाचा वेग 560 मीटर प्रति सेकंद असून त्याची तरंग लांबी 4 सेंटीमीटर आहे. तर वारंवारता किती हा प्रश्न सॉल्व करा. बघा सेम आहे. वेग दिलेला आहे 560 मीटर प्रति सेकंद. तरंग लांबी लॅम्बडा आपल्याला दिलेली आहे 4 सेंटीमीटर. याचं मीटरमध्ये रूपांतर केलं तर 4 गुणिले 10⁻² मीटर. आणि आपल्याला काढायचं आहे फ्रिक्वेन्सी किती. ठीक आहे. तर आताच आपण बघितलं वेग बरोबर तरंग लांबी गुणिले वारंवारता. मग किमती टाका. वेग किती आहे 560. तरंग लांबी आहे 4 गुणिले 10⁻² गुणिले वारंवारता काढायची आहे. हे सगळे इकडे शिफ्ट होईल म्हणजे 560 गुणिले हा 10⁻² वरती येईल आणि 4ने जर याला भागलं 4 × 1 = 4, 4 × 16 140 गुणिले 10⁻² म्हणजे 140 वरती 2 शून्य हर्ट्ज इतकी वारंवारता भेटेल. म्हणजे 14,000 हर्ट्ज इतकी वारंवारता आपल्याला त्यामध्ये भेटेल. ठीक आहे. 14,000 हर्ट्ज. ठीक आहे. तर हा दुसरा प्रश्न होता. सेम प्रश्न पहिल्या प्रश्नासारखा होता. नेक्स्ट प्रश्न आपण बघण्या अगोदर हा प्रश्न तुम्हाला समजला की नाही हे व्यवस्थित लक्ष घ्या. ठीक आहे. हा प्रश्न आपल्याला समजला की नाही हे व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे. तिसरा प्रश्न. तिसरं न्यूमेरिकल्स. समुद्राची खोली 7,750 मीटर असणाऱ्या समुद्राची खोली 7,750 मीटर असणाऱ्या ठिकाणी सोनारच्या सहाय्याने सोनारचा फुल फॉर्म मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे. तो काय आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोनार साऊंड नेव्हिगेशन अँड आरचा अर्थ काय आहे तुम्ही सांगायचं आहे. सोनारच्या सहाय्याने पाण्यामध्ये ध्वनी तरंग प्रक्षेपित
प्रक्षेपित केल्याने रिकाम जागा ने प्रतिध्वनी प्राप्त होईल, प्राप्त होईल। ध्वनीचा पाण्यातील वेग बरोबर 1550 मीटर प्रति सेकंद। ठीक आहे। बघा प्रश्न काय आहे की समुद्राची खोली 7750 मीटर असणाऱ्या ठिकाणी सोनारच्या सहाय्याने पाण्यामध्ये ध्वनी तरंग प्रक्षेपित केल्याने रिकाम जागाने प्रतिध्वनी प्राप्त होईल। म्हणजे किती वेळाने असं म्हटलेलं आहे, किती वेळाने प्रतिध्वनी प्राप्त होईल, तर ध्वनीचा पाण्यातील वेग किती दिलेला आहे 1550 मीटर प्रति सेकंद। तर कसं सोडवायचं, इझी प्रश्न आहे। वेग दिलेला आहे आणि खोली दिलेली आहे म्हणजेच अंतर दिलेलं आहे। तर वेग बरोबर आपल्याला माहीत आहे, वेग बरोबर असते अंतर छेद वेळ आहे ना, म्हणजेच खोली आहे म्हणजेच ते अंतर आहे। मग आपल्याला वेळ काढायचा आहे, तर वेळ बरोबर काय असेल, वेळ बरोबर अंतर भाग्याला वेग, अंतर भाग्याला वेग। तर अंतर किती आहे 7750 आणि वेग किती आहे 1550। 0 0 कटला, 5ने जर भागलं तर 5 त्रिक 15, 5 एक 5, 5 एक 5, 5 5 25, 5 5 25, 31ने जर भागलं तर 31 5 155, म्हणजे वेळ किती भेटला आपल्याला 5 सेकंद, 5 सेकंद। ठीक आहे। तर त्यांनी बघा इथं लक्षात घ्या उत्तर किती आलं 5 सेकंद। आता बघा त्यांनी काय म्हटलं आहे की समुद्राची खोली 7750 मीटर असणाऱ्या ठिकाणी सोनारच्या सहाय्याने पाण्यामध्ये ध्वनी तरंग प्रक्षेपित केल्याने प्रतिध्वनी प्राप्त होईल। आता 5 सेकंद काय झाला की वरून जर आपण साऊंड सोडला त्या खोलीमध्ये तर इकडे गेला, इथं अडल्यानंतर तो काय झाला प्रक्षेपित झाला म्हणजेच प्रतिध्वनी प्राप्त झाला। म्हणजे इथपर्यंत जाणे त्यासाठी 5 सेकंद लागू राहिले आणि तिथून परत येण्यासाठी किती लागतील, परत 5 सेकंद लागतील। म्हणजे टोटल प्रतिध्वनी प्राप्त होण्यासाठी प्रतिध्वनी किती वेळानंतर प्राप्त होईल 10 सेकंदानंतर प्राप्त होईल। 5 आणि 5 10 सेकंद, म्हणजे याचं फायनल आन्सर किती आहे रे 10 सेकंद। इथं चुकवू नका फक्त। ठीक आहे, कारण तो प्रतिध्वनी आहे म्हणजे तो तिकडे जाईल, तिथून तो प्रक्षेपित होईल म्हणजेच परत त्याचं परावर्तन होईल आणि परावर्तन होऊन परत आपला जो तो काय रिफ्लेक्ट होईल, रिफ्लेक्ट झाल्यानंतर तो परत 5 सेकंदाने आपल्याला जाणवेल। तर या गोष्टी लक्षात ठेवा, प्रतिध्वनी त्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे। व्यवस्थित समजून घ्या। पुढचा प्रश्न वीज चमकल्यानंतर, चौथा प्रश्न मस्त प्रश्न आहे। वीज चमकल्यानंतर 3.5 सेकंदानंतर वीज चमकल्यानंतर 3.5 सेकंदानंतर विजेचा आवाज ऐकू आला। आवाज ऐकू आला तर निरीक्षकापासून वीज अंतरावर असेल तर निरीक्षकापासून वीज डॅट डॅट डॅश अंतरावर असेल। प्रश्न व्यवस्थित समजा,
काही गोष्टी जर तुमच्या लक्षात असतील तर हा प्रश्न तुम्ही सॉल्व करू शकता, अन्यथा हा प्रश्न आपल्याला येणार नाही. ठीक आहे, हा प्रश्न आपल्याला येणार नाही. ठीक आहे. वीज चमकल्यानंतर 3.5 सेकंदानंतर विजेचा आवाज ऐकू आला तर निरीक्षकापासून वीज रिकाम जागा अंतरावर असेल. आता वेळ दिलेला आहे 3.5 सेकंद, म्हणजेच वेळ बरोबर किती रे? 3.5 सेकंद हा झाला आपला वेळ. विजेचा आवाज ऐकू आला तर निरीक्षकापासून वीज किती अंतरावर आहे, म्हणजेच अंतर आपल्याला काढायचं आहे, अंतर. आता बघा वेळ दिलेला आहे, अंतर काढायचं आहे, मग वेगसुद्धा पाहिजे आहे ना. आता वेग कुठं राहतो? वेग जो आहे ध्वनीचा हवेतील वेग किती असतो रे? ध्वनीचा हवेतील वेग असतो 340 मीटर प्रति सेकंद. ही तुमची स्टँडर्ड व्हॅल्यू ही पाठच पाहिजे. ध्वनीचा हवेतील वेग किती असतो? 340 मीटर प्रति सेकंद. हे डायरेक्ट डीमॅकमध्ये फिक्स करून टाका. ऑलरेडी ध्वनी हा चॅप्टर घेताना आपण हे सांगितलेलं आहे. तर वेग आपल्याला यामध्ये दिलेला नव्हता, म्हणजे तो आपल्याला पाठ पाहिजे की ध्वनीचा हवेतील वेग किती असतो? 340 मीटर प्रति सेकंद असतो. किती असतो? 340 मीटर प्रति सेकंद. अंतर आपल्याला काढायचं आहे आणि वेळ आपल्याला दिलेला आहे 3.5 सेकंद. हे सेकंदमध्ये आहे, सेकंदमध्ये काही करण्याची गरज नाही. मग मला माहीत आहे वेग बरोबर अंतर भागेला वेळ आहे ना, अंतर भागेला वेळ. पण मला यामध्ये अंतर काढायचं आहे, तर अंतर बरोबर आहे ना, हा वेळ इकडे जाईल, म्हणजेच अंतर बरोबर काय भेटेल? वेग गुणेला वेळ. फक्त हा गुणाकार केला की मला उत्तर भेटेल. वेग किती आहे? 340 गुणेला 3.5. ठीक आहे. आता बघा 3.5ने शून्याला गुणलं म्हणजे पॉईंट निघून गेला, म्हणजे सरळ 34 गुणेला 35 करायचं आहे. ठीक आहे. 35 चौक 140. 140चे शून्य हातचे आले 14, बरोबर आहे. 35 त्रिक 105, 5 आणि 4 9, हाच 1 1, 1190 हे काय येईल? मीटर. तर ती वीज त्याच्यापासून किती मीटर अंतरावर आहे? 1190 मीटर अंतरावरती ती वीज त्याच्यापासून, निरीक्षक जिथून पाहत आहे, म्हणजे तुम्ही जिथून पाहतात वीज, तिथून किती मीटर अंतरावर आहे? 1190 मीटर प्रति सेकंद. आता अशा प्रकारचं उदाहरण आलं तर आपल्याला एवढं लक्षात येईल की फक्त आपल्याला वेळ दिलेला आहे, म्हणजे याचा अर्थ आपल्याला वेग माहीत नाही असं नाही आहे. तर ध्वनीचा हवेतील वेग किती असतो? 340 मीटर प्रति सेकंद असतो. एकदा निवेगामध्ये फिक्स करून टाकायचं आहे आणि उत्तर इझिली पद्धतीनुसार सॉल्व करायचं आहे. व्यवस्थित बघून घ्या, क्लिअर करून घ्या. काय अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगसाल. ओके, ठीक आहे. तर चला पुढे जाऊया. पाचवा प्रश्न प्रकाशाचा. जर प्रकाश पहिल्या माध्यमातून दोन 2.5 गुणिला 10⁸ मीटर प्रति सेकंद वेगाने जाताना दुसऱ्या माध्यमात त्याचा वेग त्याचा वेग
1.25 गुणिले 10⁸ मीटर प्रति सेकंद होत असेल, 1.25 गुणिले 10⁸ मीटर प्रति सेकंद होत असेल। ठीक आहे। तर दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाच्या संदर्भात अपवर्तनांक, तर दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाच्या संदर्भात अपवर्तनांक किती? अपवर्तनांक आपण ऑलरेडी बघितलेला आहे। अपवर्तनांक म्हणजेच काय रे, की पहिल्या माध्यमाचा वेग डिवायडेड बाय दुसऱ्या माध्यमाचा वेग। अपवर्तनांक बरोबर पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग डिवायडेड बाय दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग। मग यांनी काय म्हटलं की दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाच्या संदर्भात, दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाच्या संदर्भात अपवर्तनांक किती असं आपल्याला म्हटलेलं आहे। मग अपवर्तनांक बरोबर पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग अपॉन मध्ये दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग। ठीक आहे। तर पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग किती होता, 2.5 गुणिले 10⁸ इथं मीटर प्रति सेकंद आहे, इथं मीटर प्रति सेकंद आहे, काही करण्याची गरज नाही। आणि दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग किती आहे, 1.25 गुणिले 10⁸। बघा, 10⁸ कटलं। आता इथं 25ने जर 125ला भागलं तर 25 5 125 होतात, म्हणजे उत्तर आलं 1/5 आलं। आता पॉईंटचा विषय आहे, इथे दशांशचिन्ह 2 स्थळांतर आहे, इथं एका स्थळांतर आहे, म्हणजे दशांशचिन्ह जर भाजकामध्ये जास्त असेल तर तिथं काय देतो आपण, 0 देतो आहे ना। म्हणजे इथं 2 स्थळांतर, इथं 1, म्हणजे इथं 1 0 येईल, म्हणजे 5ने जर 10ला भागलं तर 2 उत्तर येईल, म्हणजे याचा अपवर्तनांक किती आला, 2। किती आला अपवर्तनांक, 2। कारण 2.5 भागेला 1.25 जर केलं तर उत्तर किती येईल त्याचं, 2 येईल। हे आपण डायरेक्ट दशांश अपूर्णांकामध्ये शिकलेलं आहे। हे 2 उत्तर कसं आलं ते मग तुम्ही मला विचारू नका, कारण 2.5 भागेला 1.25 जर केलं तर 2.5ला भागाकारामध्ये कन्वर्ट केलं तर 25/10, आणि याला जर कन्वर्ट केलं तर 125/100, म्हणजे हे 25/10 जसे राहिले, भागाकारात चिन्ह आहे तर गुणाकाराचं 100 वरती आला, 125 खाली आले, हा 0 या 0 सोबत कटला, 25 5 125 आणि 5ने 10ला भागलं, 2चा भाग गेला, म्हणजे उत्तर किती आलं, 2 उत्तर हे आलेलं आहे। आणि याची ट्रिकसुद्धा मी तुम्हाला दशांश अपूर्णांक या चॅप्टरमध्ये गणितामध्ये तुम्हाला सांगितलेली आहे। ठीक आहे। तर पुढचा प्रश्न अशाच पद्धतीचा 6वा प्रश्न, प्रकाशाचा हवेतील वेग 3 गुणिले प्रकाशाचा हवेतील वेग किती असतो रे, 3 गुणिले 10⁸ मीटर प्रति सेकंद। ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे, ही आपल्या पाठच पाहिजे। तसा ध्वनीचा हवेतील वेग किती असतो, 340 मीटर प्रति सेकंद, हे सुद्धा स्टँडर्ड व्हॅल्यू आहे, ही सुद्धा आपल्या पाठच पाहिजे। ठीक आहे। 6वा प्रश्न आहे की प्रकाशाचा हवेतील वेग, प्रकाशाचा हवेतील वेग, ठीक आहे, 3 गुणिले 10⁸ मीटर प्रति सेकंद आहे। एका माध्यमाच्या हवेच्या संदर्भातील अपवर्तनांक, एका माध्यमाच्या हवेच्या संदर्भातील अपवर्तनांक, हवेच्या संदर्भातील
अपवर्तनांक दोन असल्यास त्या माध्यमात प्रकाशाचा वेग किती असेल? त्या माध्यमात प्रकाशाचा वेग किती असेल? वेग किती असेल? ठीक आहे. सेम आताच आपण बघितलं होतं, अपवर्तनांक बरोबर पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग डिवायडेड बाय दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग. आता इथं काय म्हटलं आहे? प्रकाशाचा हवेतील वेग 3 × 10⁸ मीटर प्रति सेकंद आहे. म्हणजे पहिल्या माध्यमातला प्रकाशाचा वेग आपल्याला भेटला 3 × 10⁸ मीटर प्रति सेकंद आणि एका माध्यमाच्या हवेच्या संदर्भातील अपवर्तनांक 2 आहे. म्हणजे याच्या ठिकाणी आपल्याला 2 टाकता येईल. व्हॅल्यू पुटअप करू तर इथं आहे 2, इथं आहे 3 × 10⁸ मीटर प्रति सेकंद आणि हा आपल्याला काढायचा आहे 2 × दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग. ठीक आहे. तर हा इकडे जाईल, 2 खाली येईल. जर याला सॉल्व केलं तर दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग बरोबर 3 × 10⁸ भागेला इथे किती आले? 2. ठीक आहे. तर सरळ उत्तर आपल्याला यामध्ये भेटत आहे. जर 2ने या 3ला भागलं तर 1.5 येते आहे ना. तर दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग बरोबर 2ने जर 3ला भागलं तर 1.5 उत्तर येईल. 1.5 × 10⁸ मीटर प्रति सेकंद असं आपण याचं उत्तर सांगू शकतो. किंवा एक पॉईंट जर काढून टाकायचा असेल तर हा 15 होईल. 15 × 10⁷ येईल. इथे किती येईल? 7 मीटर प्रति सेकंद. पॉईंट जर काढून टाकायचा असेल, कारण 2ने जर 3ला भागलं तर 1.5चा भाग जाईल. मग 2ने 3ला भागलं 1.5 1.5 × 10⁸ मीटर प्रति सेकंद तसं. तर दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग किती असेल रे? 1.5 × 10⁸ मीटर प्रति सेकंद. व्यवस्थित समजत आहे? ठीक आहे. सेम पुढचा प्रश्न असाच आहे. सातवा नंबरचा प्रश्न, 7व्या नंबरचं न्यूमेरिकल्स. व्यवस्थित लिहून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. जेवढी जास्त प्रॅक्टिस न्यूमेरिकलची करता येईल तेवढं करून घ्या. फिजिक्स आपला आता जवळपास संपलंच म्हणता येईल. चॅप्टर तर आपलं थेरोटिकल संपलेलं आहे. आता आपण न्यूमेरिकल जे बाकी होते ते बघत आहोत. तर 7वं न्यूमेरिकल्स आहे प्रकाशाचा पाण्यातील वेग. प्रकाशाचा पाण्यातील वेग बरोबर 2.2 × 10⁸ मीटर प्रति सेकंद. प्रकाशाचा काचेतील वेग बरोबर 2 × 10⁸ मीटर प्रति सेकंद. तर पाण्याच्या काचेसंदर्भातील अपवर्तनांक बरोबर किती? अपवर्तनांक बरोबर किती? क्वेश्चन मार्क्स. प्रकाशाचा पाण्यातील वेग 2.2 × 10⁸ मीटर प्रति सेकंद आहे आणि प्रकाशाचा काचेतील वेग 2 × 10⁸ मीटर प्रति सेकंद आहे. तर पाण्याच्या काचेसंदर्भातील अपवर्तनांक आपल्याला काढायचा आहे. तर काचेसंदर्भातील अपवर्तनांक काय आहे? म्हणजेच काचेचा अपवर्तनांक, काचेचा वेग जो आहे तो वरती येईल. म्हणजेच अपवर्तनांक
बरोबर पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग आहे, पण इथं प्रकाशाचा काचेतील वेग, प्रकाशाचा काचेतील वेग अपॉन प्रकाशाचा पाण्यातील वेग, प्रकाशाचा पाण्यातील वेग अपवर्तनांक आपल्याला काढायचा आहे. तर प्रकाशाचा काचेतील वेग किती, 2 गुणेला 10⁸ मीटर प्रति सेकंद आणि हा किती आहे 2.2 गुणेला 10⁸ मीटर प्रति सेकंद. हे कटलं, आता काय राहिलं 2/1. आता याला जर भागलं तर बे म्हणजेच 1/1.1 उत्तर आलं आहे ना. आता 1/1.1 याला जर सॉल्व करायचं आहे तर त्याचं उत्तर आपल्याला भेटेल 0.900. कारण हा एक जसा तसा, परत बघा एक जसा तसा छेदामध्ये काही नाही म्हणजेच 1.1 आहे म्हणजेच हे 11 छेदामध्ये 10 म्हणजेच 1/1 गुणेला हा 10 वरती आला, हे 11 खाली आलं आहे ना. पुढे सॉल्व करायचं म्हटलं तर काय होईल की 11ने 10ला भाग जात नाही, 0चा भाग जाईल, बरोबर आहे. 0चा भाग दिला झाले 10, 100 झाले पॉईंट देण्यामुळे. 11 मग 99, परत राहिला 1, 0चा भाग दिला आहे ना, हे 10 आले, परत 100 झाले म्हणजेच 0.900 हा त्याचा आपल्याला अपूर्णांक भेटेल 0.900. ठीक आहे, समजलं का. 1 आहे, 1च्या छेदामध्ये काही नाही म्हणजेच 1 आहे आणि 1.1 म्हणजेच किती 11/10 म्हणजे हा अपूर्णांक वेगळा, हा अपूर्णांक वेगळा. भागाकारात चिन्ह आहे, अपूर्णांकामध्ये भागाकार असेल तर गुणाकारात चिन्ह देतो, व्यस्त करतो म्हणजे 10 वरती गेला 11 खाली आला. या 1/1शी काही संबंध नाही. 10/11 म्हणजे 11 जर 10ला भागलं तर उत्तर येते 0.900. हे उत्तर आपलं आलेलं आहे, म्हणजे अपूर्णांक किती आलेला आहे 0.909. ठीक आहे, तर अशा पद्धतीनुसार हे आपल्याला सॉल्व करता येते. ठीक आहे. 8 नंबरचा प्रश्न, एक प्रश्न घेऊन टाकू, बाकीचे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये क्लिअर करू. कारण एकाच लेक्चरमध्ये सगळे न्यूमेरिकल्स जर घेतले तर थोडं जंबल होईल. आपलं विद्युतधारेचे न्यूमेरिकल्स आणि प्रकाशाचे न्यूमेरिकल जास्त आहेत. ठीक आहे. एक म्हटलेलं आहे 40 सेंटीमीटर नाभीय अंतर. 8 नंबरचा 40 सेंटीमीटर नाभीय अंतर असणाऱ्या बहिर्वक्र भिंगाची शक्ती किती. बहिर्वक्र भिंगाची शक्ती किती. एकदम इझी प्रश्न आहे की 40 सेंटीमीटर नाभीय अंतर असणाऱ्या बहिर्वक्र भिंगाची शक्ती किती. त्या अगोदर तुम्ही मला सांगा की बहिर्वक्र भिंगाची शक्ती कशामध्ये मोजतात. तरी कशामध्ये मोजतात, कॅपिटल डी म्हणजेच डायप्टर या एककामध्ये मोजतात. हे आपण ऑलरेडी या चॅप्टर शिकताना बघितलेलं आहे. आणि भिंगाची शक्ती कसं काढतो आपण, भिंगाची शक्ती बरोबर 1/नाभीय अंतर.
एक छेद नाभीय अंतर काढता येईल का? मग एक छेद नाभीय अंतर, एक छेद नाभीय अंतर, ठीक आहे. तर हे 40 सेंटीमीटर आहे. शक्ती काढताना याला मीटरमध्ये कन्वर्ट करू, तर मीटरमध्ये कन्वर्ट करायचं तर 100ने भागाला हा 0 कटला, म्हणजे हे मीटरमध्ये होईल. किती येईल? 0.4 मीटर. म्हणजेच एक छेद नाभीय अंतर किती झालं? 1/0.4. परत अशाच पद्धतीनुसार हा काय येईल? 1/1 छेदामध्ये 4/10 म्हणजे काय होईल? 10/4. हे जर सॉल्व केलं तर 4 दुनी 8, 4 पंच 20 म्हणजे 2.5 डायोप्टर हे आपल्याला उत्तर भेटेल. 2.5 डायोप्टर, ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार हे आपल्याला उत्तर काढता येते, ठीक आहे. तर हे प्रश्न व्यवस्थित बघायचे आहेत, करून घ्यायचे आहेत, समजून घ्यायचं आहे, ठीक आहे. तर 8 न्यूमरिकल्स आजच्या लेक्चरमध्ये आपण घेतलेले आहेत. आणखी काही न्यूमरिकल्स आपले बाकी आहेत, विद्युतधाराचे असतील, प्रकाशाचे असतील, आणखी जे पण आपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमवरती तर काही नाही आहे, पण आपला जो आणखी एक चॅप्टर आपण घेतला होता मध्ये त्याचेसुद्धा न्यूमरिकल्स आहेत. तर या सर्व चॅप्टरचे न्यूमरिकल्स आता जे राहिलेले आहेत ते उद्याच्या लेक्चरमध्ये क्लिअर करून न्यूमरिकल्ससुद्धा आपण फिजिक्सचे क्लिअर करून घेऊया आणि सोमवारपासून आपलं केमिस्ट्री आपण चालू करूया. आजचं लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.